भाजपच्या विधिमंडळाच्या पक्षाची 4 डिसेंबरला बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचा विधिमंडळ गटनेत्याची निवड 4 डिसेंबरला होणार आहे। या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून दिल्लीहून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह येणार आहेत अशी माहिती मिळते। राजनाथ सिंह यांच्यासोबत आणखी एक नेता राज्यामध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आज संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची 4 डिसेंबरला बैठक होणार आहे, काय नेमक्या या घडामोडीमध्ये या बैठकीमध्ये होणार आहे? श्वेता, खरं तर परवा 4 तारखेला भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये द मोस्ट अवेटेड मुवमेंट जी विधिमंडळ पक्षनेतेपदी नेमकी कोणाची नेमणूक करायची हा जो मुद्दा आहे, नेमणूक कोणाची होणार हे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर मिळणार आहे। भाजपकडनं विधिमंडळाचा गटनेता निवडला जाणार आणि तोच गटनेता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री असणार आहे। ही बैठक आता 4 तारखेला संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबईमध्ये होईल असं कळतंय। या बैठकीसाठी दिल्लीहून पर्यवेक्षक म्हणून अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं घेतली जातात की हे नेते पर्यवेक्षक म्हणून येऊ शकतात। यामध्ये राजनाथ सिंह असतील किंवा JP नड्डा, भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते असतील, अरुण सिंह असतील जे भाजपतले दिल्लीतले नेते आहेत, या सगळ्या नेत्यांची नावं घेतली जात आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्याबाबत आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या संदर्भात नेमके पक्षाचे निरीक्षक कोण असतील याची अधिकृत घोषणा होईल आणि मग सरतेशेवटी 4 तारखेला या सगळ्या संदर्भात बैठक होऊन गटनेत्याची औपचारिकपणे घोषणा होईल असं सध्या तरी कळतंय। श्वेता, धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या माहितीसाठी।